पाहिजे। याच्याकरता म्हणून विशेष करून कागदपत्र स्तरावर। आता पुढची बातमी। निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडी आज घडलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे। गुजर आज सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते, त्यावेळी दोन जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घातलं, पुढे बेदम मारहाण केली आणि एका रस्त्यावर सोडून दिलं। त्यानंतर सचिन गुजर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चंदू आगे आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे। सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं आणि महाराजांविषयी अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचा आरोप चंदू आगेने केला। आम्ही अपहरण केलं नाही असा दावाही आगेकडनं करण्यात आलाय। कोणताही गुन्हा दाखल करा, जामीन घेणार नाही असं मारहाण करणाऱ्या चंदू आगेने म्हटलं। तर गुजर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गुजर यांची भेटही घेतली आहे। बेलापूर रोड येथे जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला, तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का करतो? तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला। त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला। मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले। मी त्याला त्या ठिकाणी मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच। मी खोटं बोलणार नाही, जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात। आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा। मी जामीन सुद्धा घेणार नाही, महाराजांसाठी मी सर्वस्वी काही पण करील। सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना श्री चंद्रकांत आगे तसेच त्यांच्या इतर 4 ते 5 साथीदारांनी फिर्यादी यांना तुम्ही आमच्या साहेबांबद्दल वाईट बोलता आणि आम्हाला आमच्या शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही गलिच्छ कॉमेंट केले असे म्हणून शिवीगाळ करून त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये घातले। त्यानंतर बेलापूर रोडवरून त्यांना सोबत घेऊन जाऊन एका निर्जन ठिकाणी त्यांना मारहाण केलेली। त्याबाबत फिर्याद दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे अपहरण, मारहाण तसेच इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत श्री चंद्रशेखर आगे आणि इतर 2 जणांना ताब्यात घेतलेले, ज्या गुन्ह्यात वापरलेले 2 वाहने जप्त केलेले। सचिन गुजर आमचा लढाऊ कार्यकर्ता आहे, तत्वाचा आहे, विचाराचा आहे, खूप चांगला वक्ता आहे आणि तोलून मापून शब्द कडक परंतु तोलून मापून हे वैशिष्ट्य त्यांचं आहे। ते आमचे काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांना मारहाण करणं नाही, जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। खोटे व्हिडिओ फेक व्हिडिओ तयार करतायत। कोणाचा कोण पाठीशी यांच्या? पोलीस प्रशासन नेमकं काय धोरण आहे पोलीस प्रशासनाचं? 26/11ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, तो भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीस करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे, हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे। मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं